नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो. आठवड्यातून 4 व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओचा विषय हा आपल्या मनाशी संबंधित आहे. मनस्वास्थ्य हे खूप महत्त्वाचं आहे. मन जर चांगलं असेल तर आपलं शरीर चांगलं राहणार आहे. त्याच्यामुळे आपण आपल्या मनातली निगेटिव्हिटी कशी दूर करायची, सकारात्मक विचार कसे करायचे, स्वतःला पुढे नेण्यासाठी काय करायचं, आयुष्यातला आनंद समाधान कसं वाढवायचं, असं वेगवेगळ्या गोष्टींवरती बोलत असतो. आणि व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळते. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज दिसतील, प्लेलिस्ट दिसतील आणि तुम्हाला कॅटेगरी वाईज तसे व्हिडिओज ज्या गोष्टी हव्यात तुम्हाला मदत घेता येईल. तर आज आपण जे बोलणार आहोत ते आपण कशाच्या मागे धावतोय, आपण कुठल्या गोष्टींमध्ये आपली एनर्जी आणि वेळ वाया जातोय हे यावरती आपण बोलणार आहोत. म्हणजे खूपदा असं होतं की ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहेत, ज्या आपण बदलू नाही शकणार, त्याच्या मागे आपण खूपदा धावताना दिसतो. आपल्याला हे लक्षात येत नाही की आपण काय नक्की विचार करतोय. धावतोय याचा अर्थ आपण कुठल्या तरी गोष्टीच्या मागे सतत लागलेलो आहोत आणि सतत आपण त्याचाच विचार करतो आहोत. त्याच्या अलीकडे पलीकडे आपल्याला काही दिसत नाही आहे आणि आपण तिथेच अडकून आहोत. आणि ज्याच्यात आपण अडकून आहोत ती गोष्ट नक्की किती किती आपल्याला उपयोगाची आहे किंवा किती महत्त्वाची आहे आयुष्यामध्ये, हे तपासून बघणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला जेव्हा आपल्याला स्ट्रेस असतो तेव्हा त्या स्ट्रेसमध्ये आपण आपल्या ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहेत किंवा ज्या आपण बदलू शकत नाही त्याच्याच मागे जास्त धावतो. म्हणजे काय की आता कोण माझ्याशी कसं वागलं, कोणी माझा किती अपमान केला, कोणी माझा कसा रिस्पेक्ट करत नाही आहे किंवा कोणालाच माझ्याबद्दल काहीच पडलेलं नाही आहे आणि लोक मला कसं रिजेक्ट करतात किंवा नेहमीच मला कशी वाईट वागणूक मिळते किंवा आयुष्यात कोणी माझी कशी फसवणूक केलेली आहे, कोणी कसा विश्वासघात केलेला आहे, भूतकाळामध्ये लोक माझ्याशी कसे वागलेले आहेत. हे झालं लोकांच्या वागण्याच्या बाबतीत. कारण हे उदाहरण यासाठी दिलं कारण लोकांचं वागणं, कोण तुमच्याशी कसं वागेल, कोण तुमच्याशी किती प्रेम करेल, तुमच्यावरती किती प्रेम करेल किंवा तुमची किती काळजी घेईल, ह्या गोष्टी कोणाच्याच हातात नसतात. जगातल्या कुठल्याही माणसाच्या हातात नसतं की दुसऱ्या माणसाने त्याच्याशी कसं वागावं. तर हा पहिला मुद्दा झाला. त्याच्यानंतर अजून कुठल्या गोष्टींच्या मागे आपण धावतो, कुठल्या गोष्टींच्या विचारांमध्ये आपण अडकलेलो असतो. तर एखादी घटना, स्पेशली दुर्दैवी घटना असेल, नकारात्मक गोष्टी असेल की ती माझ्या बाबतीमध्ये का घडली, मग ते एखादं नातं तुटणं असेल, एखादं नातं दुरावणं असेल, एखाद्या व्यक्ती आयुष्यातून लांब जाणं असेल किंवा अकस्मात आलेला मृत्यू, जवळच्या व्यक्तीचा अपघात, अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या दुर्दैवी असतात, ज्या मानसिकदृष्ट्या त्रास देणाऱ्या असतात. पण तरीही त्या कोणीही बदलू शकत नाही किंवा त्या घडण्यापासून आपण थांबवू शकत नाही. आणि अशा बऱ्याच गोष्टी आयुष्यामध्ये घडत असतात, अकस्मात घडत असतात, अनपेक्षित घडत असतात. आपण त्या गोष्टींचा विचार करण्यामध्ये सतत अडकून जातो की हे का घडलं किंवा हे घडायलाच नव्हतं पाहिजे किंवा हे माझ्याच बाबतीत का घडलं किंवा बाकीच्या लोकांच्या बाबतीमध्ये का नाही घडताना दिसलं मला. मग अशा सगळ्या गोष्टींच्या मागे आपण धावतो की ज्याच्यावरती आपला कुठलाही कंट्रोल नसतो. त्यामुळे घटना, परिस्थिती, लोक माझ्याशी कसं वागतायत, माझ्या आयुष्यात कधी कोण येतंय, माझ्या आयुष्यातून कधी कोण जातंय किंवा एखादं यश, एखादं अपयश हे आयुष्यामध्ये येणं असेल, एखादं नुकसान असेल, एखादा लॉस असेल, ह्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत किंवा नैसर्गिक आपत्ती ज्याच्यावरती तर अजिबातच कुणाचाच कंट्रोल नसतो. तर ह्या सगळ्याच गोष्टी आता आपण ज्या बोललो त्या आउट ऑफ कंट्रोल ज्याला आपण म्हणतो की ज्याच्यावरती आपलं नियंत्रण नसतं, ज्या आपण बदलू शकत नाही, ज्या आपण थांबवू शकत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे जर आपण धावायला लागलो, म्हणजे आपण सतत त्याचा विचार करायला लागलो की हे का घडलं, नव्हतं घडायला पाहिजे आणि हे असं घडलं म्हणजे ते खूप भयानक आहे आणि आता घडलं तर आता काही पुढे होऊच शकत नाही, हे जे आपलं नेगेटिव्ह सेल्फ टॉक आहे ते आपल्याला बदलणं गरजेचं आहे. आणि ते केव्हा बदलेल, जेव्हा आपण मुळात हे समजून घेऊ की अमुक गोष्ट, अमुक परिस्थिती ह्याच्यावरती माझं नियंत्रण आहे का, इतर कोणाचं असू शकतं का. जर आपल्या लक्षात आलं ही गोष्ट वेळीच की नाही, या गोष्टींवरती कंट्रोल नाही आहे किंवा आपल्याला हव्या तशा गोष्टी आपल्या म्हणण्यानुसार बदलणार नाही आहेत, तर त्याच्या मागे धावणं किंवा म्हणजेच त्याचा सतत विचार करत राहणं ह्याच्यावरती आपल्याला नक्कीच काम करता येतं.
आणि त्याच्या जागी रिप्लेसमेंट गरजेची असते ना. कुठल्याही गोष्टीला आपण त्याच्यापासून लांब जाण्यासाठी आपल्याला रिप्लेसमेंट गरजेची असते. म्हणजे त्याच्या जागी काहीतरी नवीन यायला हवं ती गोष्ट दूर करण्यासाठी. मग नवीन काय येणार, तर कुठल्या गोष्टीवरती माझा कंट्रोल आहे. तर आता जे काही घडलंय त्या घडलेल्याला मी कसं तोंड द्यायचं किंवा ते कसं स्वीकारायचं आणि कसं पुढे जायचं, ह्या गोष्टी माझ्या हातात आहेत. किंवा त्या दुःखाला त्याचा बाऊ न करता, म्हणजे त्याला आणखीन न वाढवता त्याला कमी करण्यासाठी मी काय करायचं, स्वतःचं मन शांत करण्यासाठी मला काय काय करता येईल, किंवा मला माझ्या शब्दांवरती कसा ताबा ठेवता येईल. जे शब्द मी स्वतःसाठी वापरते तेही महत्त्वाचे आहेत. कारण मनामध्ये जे काही नेगेटिव्ह सेल्फ टॉक चालू असतं त्याच्यामुळे ते दुःख आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त वाढतं आणि त्याचा त्रास, त्याचा स्ट्रेस वाढायला लागतो. म्हणूनच ते शब्द मला जपून वापरायचे आहेत, की कुठले शब्द कमीत कमी त्रास देणारे शब्द किंवा जास्तीत जास्त सकारात्मक शब्दांचा वापर मला रोजच्या आयुष्यामध्ये करायचा आहे. माझं मन, माझ्या भावना मला आवाक्यात आणता येतील, शांत ठेवता येतील अशा काही गोष्टी ज्याच्यामध्ये दीर्घ श्वसन आहे, ओम आहे किंवा निसर्गाच्या सानिध्यात राहणं असेल, अशा वेगवेगळ्या रिलॅक्सेशनचा मला वापर करायचा आहे, रिलॅक्सेशन टेक्निक्सचा. तर ज्या ज्या गोष्टी माझ्या कंट्रोलमध्ये आहेत, म्हणजे माझं वागणं, माझं बोलणं, माझे शब्द, स्वतःला शांत करण्यासाठीचे माझे प्रयत्न, ह्या सगळ्या गोष्टी, माझी लाईफस्टाईल असेल, जे काही रोज आपण करतो स्वतःला सांभाळण्यासाठी, स्वतःची काळजी घेण्यासाठी, तर त्याही गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्या हातात आहेत आणि त्या जर मी चांगल्या ठेवल्या किंवा त्या जर मी व्यवस्थित तंतोतंत पाळल्या, तर ह्या आउट ऑफ कंट्रोलवाल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याशी तोंड देणं मला तुलनेने सोपं जाईल. म्हणजे जे आत्ता खूप जड आणि खूप भयंकर वाटतंय तितकं ते जाणार नाही. कारण आपण ज्या कंट्रोलमधल्या गोष्टी आहेत त्याच्यावरती जास्त फोकस केलेला असतो आणि त्याच्यामुळे आपली शक्ती वाढलेली असते या आउट ऑफ कंट्रोलवाल्या गोष्टींना तोंड देण्याची. परिस्थिती बदलत नाही, माणसं बदलत नाहीत, पण शक्ती वाढते. स्वतःला ज्या अनप्लेझंट गोष्टी आहेत किंवा त्रासदायक गोष्टी आहेत त्यांना तोंड देण्यासाठीची जी आपली शक्ती वाढवणं हे आपल्या हातात आहे. आणि ते जर आपण केलं तर निश्चितच आपल्याला हे जे आपण नको त्या गोष्टींच्या मागे धावतोय आणि त्याच्यामुळे जो आपला स्ट्रेस वाढतोय तो आपल्याला दूर करता येईल. त्यामुळे ह्या गोष्टी आवर्जून आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत, त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचू देत ह्याच्यासाठी शेअर करत राहा आणि अशा वेगवेगळ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.